मैदानात साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघाकडून स्ट्रायकी एंडवरती रजत कुडाळकर, नॉन स्ट्रायकी एंडला कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टासर आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक ओव्हरसीज खेळाडू महेश भाईडकर. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला फटका, मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सोहेल शेख पाहायला मिळतो स्क्रीनवरती. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी पुढे टाकण्यात आला, मनगड्याचा वापर करणारा फटका ऑन साईडला, परंतु मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूने सुरुवात या षटकाची. पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक आणि या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी महेश भाईडकर गोलंदाजी मार्क राईट ऑफ ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या दरम्यान एक धाव निघते रजत कुडाळकर याच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक धाव संख्येचा अकाउंटला ओपन झालाय या धावपलकावरती. दुपारचं सत्र आपण पाहतो. या दुपारच्या सत्रादरम्यान हा रंगतदार सामना या दोन बलाढ्य संघादरम्यान. एका बाजूने जर विचार केला तर वसंत चॅलेंजर मनेरी क्रिकेट संघाने सकाळच्या सत्रादरम्यान एक सामना खेळला आणि त्या सामन्यादरम्यान दमदार विजय प्राप्त केला, परंतु दुसऱ्या बाजूने पहिल्या विजयाच्या शोधात, पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतोय साईश 11 कारवडे हा क्रिकेट संघ. स्ट्रायकी एंडवरती गोपाळ भट्टासर पहिल्या चेंडूचा सामना करतील. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठा फटका डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि पंचांचा इशारा देखील येतोय की चेंडू सीमारेषा पार करतोय. 6 धावा षटकार सर गोपाळ भट्टासर यांच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता हा फटका आणि 6 धावांसाठी डीप काऊ कॉर्नरला. यावेळी चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे सफल झालाय. गोलंदाजच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज महेश भाईडकर याचा आणि तो प्रयत्न सफल होतोय, कारण मागील चेंडूवरती एक मोठा फटका महेश भाईडकर याच्या विरोधात गोपाळ भट्टासर यांच्या बॅटमधून आरसी ग्रुप षटकार तो आपल्याला मैदानात पाहायला मिळाला होता आणि 7 धावा आता या धावपलकावरती पाहायला मिळतात बिनबाद. याही वेळी चेंडू जर पाहिला तर कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू विकेटवरती पडल्यानंतर, खेळपट्टीवरती पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. सबमरीन डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळाली. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, परंतु निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील रोखली जाते या धावपलकावरती. 7 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण अंतिम चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान. याही वेळी चांगला चेंडू मिश्रण गोलंदाजीत पाहायला मिळते. फिंगर रोल केले, धीम्या गतीचा चेंडू बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा देखील प्रयत्न निष्फळ होत असताना सलगचे 3 चेंडू निर्धावणे गेलेत गोपाळ भट्टासर यांना आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती 1 षटकार निघाला आणि त्याचमुळे धावपलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा या धावपलकावर. आजच्या दिवसातील जर पाहिले गेले तर महत्त्वपूर्ण लढत साईश 11 कारिवडे विपक्ष वसंत चॅलेंजर्स मनेरी या दोन बलाढ्य संघादरम्यान प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग छत्रपती चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम आजचा दुसरा दिवस. प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानावरती आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in चॅनलवरती देखील आणि त्यावरती देखील प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेसाठी ते प्रेम पाहायला मिळते या प्रेक्षकांचं. सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. त्यामध्ये शुभेच्छा पाठवल्यात शिरोडा गावचे 70-70 शॉपचे ओनर प्रदीप पेडणेकर यांनी देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्ट्रायकी एंडवरती रजत. पहिला चेंडू फटका ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने हवाई सफर करत असताना जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी रजत कुडाळकर याच्या बॅटमधून आरसी ग्रुप षटकार मैदानात पाहायला मिळतोय गोलंदाज सोहेल शेख याच्या विरोधात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता थोडंसं शप्पल झाला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्यानंतर हा ओव्हरपेच चेंडू होता. बहारदार फटका मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना चांगलं टायमिंग देखील या फटक्यामागे आणि त्याचबरोबर बॉटम हँडचा चांगला वापर देखील या फटक्यासाठी. 6 धावा पहिल्या चेंडूवरती आरसी ग्रुप षटकार आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावरती. डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळते या धावपलकावर साई 11 कारिवडे क्रिकेट संघाकडून. ऑफ ब्रेक चेंडू पुलचा फटका मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात त्या ठिकाणी. 1 धाव मिळत फलंदाज रजत कुडाळकर याला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप मिड विकेट डीप काऊ कोणर एक तैनात.
परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतो यावेळी फलंदाज गोपाळ भट्टासर यांच्या विरोधात. मिडऑफचा क्षेत्ररक्षक यावेळी वाईडिश लॉंग ऑफला तैनात. डीपमध्ये मिडऑनचा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर मिडऑफला तैनात शॉर्टमध्ये. मिड विकेट एक तैनात 30 या सर्कलच्या बाहेर. यावेळी कलात्मक फटका, शपोलून फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळ आहे आणि चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आरसी ग्रुप हा षटकार मैदानात पाहायला मिळतोय. सर गोपाळ भट्ट यांच्या बॅटमधून आणि या षटकारानं सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 20 धावा बिनबाद. यावेळी कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न आधीचा जर पाहिला तर फलंदाजाचा टान्स पारखला. चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, अगदी बॅटच्या देखील बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. तुमच्या व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळी ऑन साईडला फटका हलक्या तरी खेळ्या स्क्वेलेगचा क्षेत्ररक्षक शॉटचा जोपर्यंत पोहोचेल 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य विशालजी होडावडेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पुलचा बहारदार फटका रजत कुडाळकर याच्या बॅटमधून. चेंडू ऑन साईडला 6 धावांसाठी पुल सक्सेसफुल झालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू आणि षडम पुलचा हा फटका डीप स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी आणि षटकाने सांघिक धावसंख्या 27 धावा या धावपलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त होत असताना 27 धावा या धावपलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला महेश बाईटकर याच्या षटकादरम्यान 7 धावा, परंतु दुसरं षटक थोडंसं महागडं षटक मनेरी क्रिकेट संघाकडून. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य विशालजी होडावडेकर साहेबांचं आपण स्वागत करतोय पुष्पगुच्छ देऊन. छत्रपती मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, प्रतिषटक 13.50च्या सरासरी धावा निघतात साईश 11 कारिवडे क्रिकेट संघासाठी. आणि ज्यामध्ये जर पाहिलं तर गोपाळ भट्टासर यांच्या बॅटमधून 7 चेंडूवरती 13 धावा, 2 षटकार आणि त्याचबरोबर रजत कुडाळकर याच्या बॅटमधून देखील 5 चेंडूवरती 14 धावा निघताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता तिसऱ्या षटकासाठी वसंत चॅलेंजर मनेरे क्रिकेट संघाकडून बोटांची जादू दाखवण्यासाठी ग्लेन फर्नांडिस. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा परंतु वेगवान हा चेंडू होता. ऑन साईडला चेंडूचा प्रवास वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. पहिला चेंडू ग्लेन फर्नांडिस याचा जर पाहिला तर अगदी वेगवान चेंडू फुल टॉस चेंडू, परंतु त्यावरती फक्त 1च धाव मिळाली फलंदाज गोपाळ भट्टासर यांना. आणि स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईक एंडवरती रजत कुडाळकर. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये सन्मानजनक फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळाय. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता परंतु तो थांबवण्यात आला कारण चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 29 धावा. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी 29 धावांची. षटकांचा विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपदावर 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळी चांगला चेंडू लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना मधल्या यष्टीवरून उजव्या यष्टीच्या वरून सर्व विकेट किपर सोहेल शेख याच्या हातामध्ये. यष्टांच्या पाठीमागे देखील चांगलं यष्टीरक्षण सोहेल शेख संघाचा कर्णधार पाहायला मिळतो आणि नेतृत्वाधीश हा खेळाडू यष्टांच्या मागे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, मिस टायमिंग फटका. पहिला धक्का बसतोय साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गोपाळ भट्टासर यांचा. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो राऊंड विकेट गोलंदाजी धीम्या गतीचा फिंगर रोल केलं होतं या चेंडूवरती आणि त्याचमुळे हा मिस टायमिंग फटका. एक्स्ट्रा कव्हरला हे कमालीचं झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्याकडून पाहायला मिळाला. पहिला धक्का बसलाय साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 29 धावा या धावपलकावरती 1 गडी बाद. 29 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का बसला. 29 धावांची ही भागीदारी तोडण्यात आली ग्लेन फर्नांडिस या गोलंदाजाकडून.
बोटांची जादू दाखवणारा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती मॅन फ्रॉम रेडी ग्लेन फर्नांडिस आतापर्यंत 4 चेंडूवरती 2 धावा खर्च करतो, 1 विकेट आणि ती देखील महत्त्वपूर्ण विकेट. प्रतिस्पर्धी संघाचा कडधराला बाद करणारी ही विकेट होती. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गवंडे तिसऱ्या क्रमांकासाठी मागील सामन्यात नक्कीच थोडंसं निराश केलं, रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली होती, परंतु या सामन्यादरम्यान जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल या फलंदाजाला देखील, कारण सामना खूप महत्त्वाचा साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघासाठी, कारण पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि त्याचमुळे हा सामना अगदी अति महत्त्वाचा ठरतोय साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाला. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल कारिवडे क्रिकेट संघाला आणि त्या दृष्टिकोनातून आता तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज प्रतीक गवंडे. यावेळी फटका जर पाहिला तर ऑन साईडला हलक्या हाताने खेळा, डिपकाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहायला मिळाला आणि दुसरा धावेचा देखील इथे प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा हेरावत असताना या ठिकाणी या 2 धावा प्रतीक गवंडे याच्या बॅटमधून आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 31 धावा या धावपलकावर. थोडीशी ढिलाई दाखवली क्षेत्ररक्षकाने, आळसपणा मैदानात दाखवला क्षेत्ररक्षण आणि त्याचा कच्चा दुवा हेरावत असताना या 2 धावा प्रतीक याच्या बॅटमधून. 31 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले, एक बाद होत असताना फलंदाज अंतिम चेंडू या षटकादरम्यान राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हे झेल मात्र स्थिरावलं जाते. प्रतीक गवंडे याही सामन्यात निराश करतोय, 2 चेंडूंचा सामना केला आणि 2 या धावसंख्येवरती तो बाद होतोय. चेंडू जर पाहिला तर अगदी मधल्या यष्टीवरती खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि त्या क्षेत्ररक्षकाला सुधलं या फलंदाजाने. कमालीचं झेल, अंतिम चेंडूवरती विकेट ग्लेन फर्नांडिस याच्या खात्यामध्ये. आणि अशी माहिती येते की ऑक्शनमध्ये सर्वात जास्त महागडा हा खेळाडू, पॉईंटला जाणारा हा खेळाडू कारिवडे क्रिकेट संघासाठी प्रतीक गवंडे, ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली होती या स्पर्धेच्या ऑक्शनमध्ये. 2 या धावसंख्येवरती माघारी परतल्या. दुसरा धक्का बसतो साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाला. खेळ इथेच समाप्त झालाय. 3 षटकांचा आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा, 2 बाद या धावपलकावर. वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यात देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कमालीची कामगिरी केली होती आणि त्याचबरोबर फलंदाजीनंतर करत असताना धावांचा पाठलाग देखील यशस्वी केला होता आणि याही सामन्यादरम्यान तीच पुनरावृत्ती मैदानात पाहायला मिळते मनेरी क्रिकेट संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक, पहिला स्पेल असेल उझैर मुजावर या गोलंदाजाचा. गोलंदाजीसाठी संघाच्या कर्णधाराने प्राचारण केलंय उझैर मुजावर याला. मागील सामन्यात कमालीची गोलंदाजी, परंतु या सामन्यादरम्यान कशा प्रकारची गोलंदाजी असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. स्ट्रायकिंग एंडवरती रजत कुडाळकर पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा आतापर्यंत सामना करतोय, 15 धावा रजत कुडाळकर याच्या बॅटमधून निघालेत. यावेळी पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळला गेला, स्क्वेअर लेगला डीपमध्ये चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षण चांगलं सोनू कांदळे त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला एकच धाव या चेंडूवरती मिळेल रजत याला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 32 धावा या धावपलकावरती. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात रजत कुडाळकर आणि आता त्याची साथ देण्यासाठी सागर मोरे हा फलंदाज मैदानात. मागील सामन्यात या फलंदाजाने कमालीची फटकेबाजी मैदानात केली होती आपल्या संघासाठी. सागर मोरे स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी धीम्या गतीचा चेंडू, फटका जर पाहिला तर शॉर्ट फाईल लेगला फेकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी येते आणि पंचांनी आता निश्चित स्वरूपात इशारा केलाय तिसऱ्या पंचांजवळ की हा फलंदाज बाद आहे की नाबाद यासाठी, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईल लेगला आणि त्यानंतर डायरेक्ट फेकी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. डिसिजन पेंडिंग असेल आता. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली, फलंदाज बाद आहे की नाबाद आहे, रनआउट आहे की नॉट आउट आहे. आणि नक्कीच तिसऱ्या पंचाने देखील सांगितले की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रेसमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतो, त्यामुळे नाबाद हा फलंदाज असेल. 1 धाव पूर्ण होईल सागर मोरेयाच्या बॅटमधून आणि एकेरी धावेने सागरचं खातं ओपन झालंय आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा धावपलकावर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता सुंदर कॅमेरावर tenniscricket.inचं अगदी महत्त्वपूर्ण क्षणी आपल्या पॉपिंग क्रेसमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. अखेरच्या षणी जर पाहिलं तर ही धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडवरती रजत कुडाळकर 33 धावा धावपलकावर.
यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका, ऑन साईडला जमिनीलगतचा फटका, अलॉंग द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल या चेंडूवरती. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज उझेर मुजावर. अचूक टप्पा या गोलंदाजाकडून पाहायला मिळतो या षटकादरम्यान, आणि त्याचमुळे थोडंसं कारणीभूत ठरतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यासाठी. यावेळी परफेक्ट यॉर्कर, सागर मोरे पूर्णपणे निश्चित स्वरूपात बांधून ठेवणारा हा यॉर्कर पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी चारही मुंड्या चित करणारा हा चेंडू गोलंदाज उझेर मुजावर याचा पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. अप्रतिम गोलंदाजी या चौथ्या षटकादरम्यान. 34 धावा या धावपलकावर, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा सागर. यावेळी शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात. टिपलाय झेल आणि फलंदाज सागर मोरे याचा संपलाय खेळ मैदानाच्या दिशेने. तिसरा धक्का बसतोय साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा वेगवान चेंडू, हुकचा फटका आणि डीप स्क्वेअर लेगला सोनू कानड्याचं कमालीचं हे झेल पाहायला मिळतं. तिसरा धक्का बसतो साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 34 धावा या धावपलकावरती. सागर मोरे माघारी परततोय. 1 या धावसंख्येवर 3 चेंडूचा सामना केलाय, परंतु या सामन्यादरम्यान निराश केलं या फलंदाजाने देखील. 34 धावा या धावपलकावर, 3 बाद ही स्थिती या धावपलकावरती. साई इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाची सुंदर सुरुवात जर पाहिली तर सुंदर झाले होते. पहिल्या विकेटसाठी बहारदार भागीदारी देखील, परंतु पहिली विकेट गमावल्यानंतर आता विकेटची पडझड मैदानात पाहायला मिळते. तिसरा धक्का बसला साई इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या देखील मैदानात रोखण्यात आले या चौथ्या षटकादरम्यान. गोलंदाज उझेर मुजावर याच्याकडून मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती. नवीन फलंदाज निलेश सोनसुरकर स्ट्रायकिंग एंडवरती. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु जर पाहिला तर वेगवान गतीचा चेंडू सरळ विकेट कीपरकडे ट्रॅव्हल करतो. अंतिम चेंडू निर्धावणे गेल. एक सफलतापूर्वक षटक समाप्त होतोय. गोलंदाज उझेर मुजावर याचा फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली आपल्या संघासाठी या षटकादरम्यान. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला असता धावपलकावरती 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन मैदानात, परंतु प्रेक्षकांची देखील गर्दी या मैदानावरती वर्दळ पाहायला मिळते आणि हे सर्व लाडके प्रेक्षक या स्पर्धेसाठी प्रेम देत आहेत. त्याचबरोबर यूट्यूबवरती देखील मोठ्या संख्येने गर्दी प्रेक्षकांची आपल्या घर बसल्या स्मार्ट टी व्हीवरून, स्मार्टफोनवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. tenniscricket.inच्या या वाहिनीवरती या स्पर्धेचा त्या सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय, अनुभवतोय आणि या दुसऱ्या दिवसातील हा चौथा सामना मैदानात. गोलंदाजी मार्कवरती ग्लेन फर्नांडिस सेकंड स्पेल घेऊन पहिल्या षटकादरम्यान 4 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकात त्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बोटांची जादू मैदानात दाखवण्यात आले. लेन चेंडू पडल्यानंतर गरकन स्विंग होणारा उजव्या एष्टीवरून सरळ विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धाव संख्या अजूनही 34 धावा या फलकावर. 5वं षटक सुरुवातीला पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव चेंडू या धावपलकावरती. यावेळी स्लॉग स्वीपचा फटका, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास वेगात गतीने झाला. पहिली धाव वेगात गतीने देखील पूर्ण झाले मैदानात, परंतु एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फक्त 1 धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धाव्याने सांघिक धाव संख्या 35 धावा धावपलकावर. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी मनेरी क्रिकेट संघाकडून पाहायला देखील मिळाली आणि त्याचबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण देखील. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, खडे राऊंड मैदानात फटका खेळण्याचा प्रयत्न. निलेश सोनसुरकर याचा फुटवर्क नव्हता या फटक्यासाठी आणि ग्लेन फर्नांडिस याची गोलंदाजीचा विचार केला तर लेन चेंडू वारंवार तो मैदानात टाकतोय. बोटांची जादू मैदानात दाखवली जाते. राऊंड विकेट गोलंदाजी, अँगलने गोलंदाजी, राईट हँडर बॅटर समोर अगदी मधल्या यष्टीवरून उजव्या यष्टीच्या वरून चेंडू मात्र वळवले जात आहेत. भेदक मारा या 5व्या षटकादरम्यान. स्लॉग षटक आणि या षटकादरम्यान देखील अचूकतेवरती मारा. यावेळी आणखी एक चांगला चेंडू मैदानात. लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर खूप स्विंग होणारा, अगदी जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर स्विंग होत असताना विकेट किपर सोहेल शेख याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय चेंडू. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. कमालीची ही गोलंदाजी या षटकादरम्यान देखील.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा, मैदानात खडे खडे राहून फलंदाज निलेश सोनसूरकर याचा आणि निश्चित स्वरूपात याही प्रयत्नात त्याला अपयश मिळतं. चांगली गोलंदाजी, अगदी कौतुकास्पद गोलंदाजी मैदानात ग्लेन फर्नांडिस याची पाहायला मिळते. बोटांची जादू मैदानात सातत्याने दाखवली जाते आणि ही जादू जर दाखवली जाते समोर फलंदाजावरती. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका, परंतु अंतिम चेंडूवरती कोणती धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाही. आणि हे षटक जर पाहिलं गेलं तर फक्त एक धाव खर्च करणारं हे षटक गोलंदाज ग्लेन फर्नांडिस याचं या 5व्या षटकादरम्यान. पूर्णपणे फलंदाज निलेश सोनसूरकर याला निशब्द करणारं हे षटक, निरुत्तर करणारं हे षटक ग्लेन फर्नांडिस याचा. आणि 2 स्पेल टाकत असताना 2 विकेट आणि 5 धावा मिळवल्यात. या 2 स्पेल दरम्यान ग्लेन फर्नांडिस याने कमालीची ही गोलंदाजी ग्लेन फर्नांडिस याच्याकडून पाहायला मिळाली मनेरी क्रिकेट संघासाठी. या सामन्यादरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 35 धावा या धावपलकावरती. 3 फलंदाज बाद होत असताना आणि आता अंतिम षटक असेल हे मार्गक्रमणावर. रजत कुडाळकर एका बाजूने मैदानात पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज, ओव्हरसेस खेळाडू, 10 चेंडूंचा सामना करत असताना 18 धावा आतापर्यंत रजतच्या बॅटमधून निघालेत. आणि त्याची साथ देत असताना निलेश सोनसूरकर देखील, जो आतापर्यंत 0 या धावसंख्येवरती 5 चेंडूंचा सामना करतोय. नक्कीच हे कुठेतरी निराशाजनक कामगिरी मैदानात पाहायला मिळते या फलंदाजाकडून. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती. संदीप पाटकर हा गोलंदाज. राईट मोर द विकेट, स्ट्राईक एंडवरती रजत कुडाळकर हा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करेल. यावेळी चांगला चेंडू, पायावरती चेंडू टाकलाय. ऑन साईडला फटका जर पाहिला तर स्क्वेलेगच्या दिशेने निघालाय. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाली. दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी कमालीची, परंतु गोलंदाजाकडून जर पाहिलं तर चेंडू सुटला जातो हातामधून. रनआउट करण्याची संधी होती. नॉन स्ट्राईक एंडला वेगवान फेकी डीप स्क्वेलेग वरून. आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावरती. पहिला चेंडू पायावरती, फ्लिक्सचा फटका, 2 धावेत रूपांतर रजत कुडाळकर आणि त्याचबरोबर निलेश या फलंदाजाच्या दरम्यान. आणि या 2 धाव्याने 37 या आकड्यावरती धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती रजत कुडाळकर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आणि जज देखील करतोय कमालीचं हे झेल. रजत कुडाळकर याची देखील खिस समाप्त करणारा हा चेंडू कारणीभूत मैदानात ठरतोय संदीप याचा. 4था धक्का बसलाय साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावर. वीस धावांची ही खेळी मैदानात समाप्त होते. रजत कुडाळकर याची 12 चेंडूचा सामना करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्याने ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. शपलून फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागला. मिस टायमिंग फटका आणि डीप स्क्वेअर लेगला एक कमालीचं झेल मैदानात टिपले सोनू कानडे या क्षेत्ररक्षकाकडे. 4था धक्का बसलाय. साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती रोखण्यात आली आतापर्यंत 37 धावा. मैदानात नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल रुपेश बेहेरे. ज्याप्रमाणे विकेट गमावली रजत कुडाळकर याने, त्याचबरोबर मैदानात आता नवीन फलंदाज, विस्फोटक फलंदाज रुपेश बेहेरेस स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. अंतिम षटकादरम्यान देखील विकेट प्राप्त केले जाते गोलंदाज संदीप याच्याकरवे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना आतापर्यंत या षटकादरम्यान आपण पाहतोय 1 विकेट संदीप याच्या अकाउंटमध्ये. रुपेश बेहेरे स्ट्रायकिंग एंडला. 37 धावा या धावपलकावरती बनल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. साईश 11 कारिवडे क्रिकेट संघ संघर्ष करतोय धावांसाठी मैदानात. यावेळी शोडामपूलचा फटका, ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु चेंडू जर पाहिला तर इथे सीमारेषा उल्लंघन करतोय आणि बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका मैदानात. पंचांचा इशारा, 6 धावांचा आरसी ग्रुप हा षटकार रुपेश बेहेरे याच्या बॅटमधून. आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने, पुलचा फटका, पुल सक्सेसफुल झालाय. मिस टायमिंग फटका जरूर होता, परंतु ताकद एवढी होती या फटक्यामागे की चेंडू सीमारेषा उल्लंघन करणारा 6 धावांसाठी. आणि बऱ्याच वेळानंतर मैदानात एक षटकार, आक्रमक षटकार मैदानात पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 43 धावा या धावपलकावर. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची टप्पा जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता चेंडूचा टप्पा. आणि त्याचबरोबर बॅटच्या
ते दूर चेंडू ठेवण्याचा जो प्रयत्न गोलंदाज संदीप याचा तो प्रयत्न सफल झाला. का निर्धाव चेंडू आहे धावपलकावरती. मागील चेंडू आखूट टप्प्याचा त्यावरती षटकार आणि त्यानंतर कमबॅक करत असताना हा निर्धाव चेंडू या धावपलकावर. यावेळी आडव्या बॅटने फटका लॉंग दी कार्पेटचा मिड विकेटला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आले वाडी लॉंग ऑनचा पहिली धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील ती सहजगत्या पूर्ण होताना पाहायला मिळते, कारण थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचपुढे या 2 धावा पूर्ण होत असताना सांघिक धाव संख्या 45 धावा या धावपलकावर. अंतिम चेंडू या षटकातील असेल आणि त्याचमुळे अंतिम चेंडूवरती किती धावा बनतील, कारण ते आव्हानात्मक असतील धावा. वसंत चॅलेंजर्स मनेरे क्रिकेट संघाला स्ट्रायकी एंडवरती रुपेश पेहरे अंतिम चेंडूचा सामना करेल. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका मिड विकेटला आणि 2 क्षेत्ररक्षकांची हे अभेद्य भिंत चिरत असताना हा चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती चौकार रुपेश बेहरे याच्या बॅटमधून. ॲक्टिव्ह स्पोर्टवेअर हा चौकार आणि या चौकारात सांघिक धावसंख्या 49 धावा या धावपलकावरती. महत्त्वाच्या धावा अंतिम षटकादरम्यान 4 चेंडूंचा सामना करत असताना रुपेश बेहरे याच्या बॅटमधून, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला आणि ऐन मोक्याच्या क्षणी या धावा निघताना पाहायला मिळतात. साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघासाठी 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष असेल वसंत चॅलेंजर्स मनेरे क्रिकेट संघासमोर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय वसंत चॅलेंजर्स मनेरे क्रिकेट संघाने घेतलाय. गोलंदाजीने ते कामगिरी मैदानात केली, परंतु आता 50 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजांना देखील कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघ पहिल्या सामन्यात पराभूत ठरला. या सामन्यादरम्यान विजय हा अति महत्त्वाचा असेल साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघासाठी. दुसऱ्या डावाला ज्याप्रमाणे सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदलाव असेल आणि पुन्हा एकदा आवाज असेल सन्माननीय समीर पांढरे सर यांचा या कॉमेंट्री बॉक्समधून. आपण पाहतोय आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा. छत्रपती चषक ही क्रिकेट स्पर्धा, हे 7वं पर्व या स्पर्धेचं आणि हे दिमागदार पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसातील हा 4था सामना मैदानात रंगतोय.
6 षटकं म्हणजे 36 चेंडू. अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला 50 धावांची मजल मारण्यापासून रोखावा लागेल. ते गोपाळ पटाच्या सर्व शिलेदारांना गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज बाबा बाकर, तर स्ट्राईकला या ठिकाणी सोहेल. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या ठिकाणी बाबा बाकर याची वर्णी लागले असे निर्देश येत आहेत ते पंचांकडनं. सन्माननीय राहुलजी आगरकर साहेब यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी होताना दिसतंय. छत्रपती मित्रमंडळातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. पुढे सरसावत पहिल्या चेंडूवर फटका टोलविण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहतोय. या ठिकाणी रजत कुडाळकरनं प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा, मात्र चेंडूपासून बराच दूर या ठिकाणी रजत राहतोय व पहिल्याच चेंडूवर सोहेल एकेरी ठाव्याने आपलं खातं हे खोलतोय. पहिल्या सामन्यात विजयश्री संपादन केली आहे ती वसंत चॅलेंजर्स मनेली क्रिकेट संघाने. त्यामुळे या सामन्यात विजयश्री संपादन करत पुढील फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करण्याच्या निर्धारानं या ठिकाणी वसंत चॅलेंजर्स क्रिकेट संघ मैदानावर उतरतोय. गोलंदाजी मार्कवर बाबा. यावेळी चेंडू आखूड टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेनं एक टोलेजंग फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास होतोय तो चौकारासाठी. अबूद हा फलंदाज गाठ घेतोय पंचांकडनं. डाव्या यष्टीवरचा आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच फिरकून दिला जातोय तो फाईन लेग क्षेत्रात चौकारासाठी. व या 4 धावांनी अबूद स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 5 धावांवर. गुणलेखनाची जबाबदारी महत्त्वपूर्ण अशी निभावताना आमचे मित्र यशवंत किनयकर माहिती पुरवताना सांगतायत की पहिल्या डावामध्ये झाल्यात त्या 49 धावा. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ उतरतोय व 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज 5 धावा बिनबाद अशी त्यांची दमदार सुरुवात होताना दिसते. 34 चेंडू 45 धावांची आवश्यकता. अबूद हा फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज होतोय बाबा बाकर याच्या गोलंदाजीचा. परत एकदा बाबा बाकर रायता ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. यावेळी एक सुरेख असा चेंडू फुलर लेन पद्धतीचा चेंडू फटका मारण्यास निमंत्रण देणारा, मात्र आपल्या वेगानं गोल फलंदाजला चकवण्यात माहीर असलेला या ठिकाणी गोलंदाज बाबा बाकर निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 5 धावा 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज पाठलाग होतोय 50 धावांचा. परत डाव्या यष्टीवरचा ओव्हरपिच चेंडू आपले बाहू खोलले आणि सरळ चेंडूला डीप लॉंग लेग सीमाच्या पलीकडे एका मोठ्या षटकारासाठी फलंदाज अबूद टोलवतोय. अबूद या ठिकाणी आक्रमक होताना दिसतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एक चौकार त्यानंतर षटकार अशा तब्बल 10 धावा तो वसूल करतोय व निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला विचार मंथन करण्यास तो प्रवृत्त करतोय. 10 धावा धावफलकावर खेळ समाप्त होतोय 4 चेंडूंचा. 11 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर षटकार अशा 11 धावा 4 चेंडूंवर. बाबा बाकर हा महागडा निश्चितपणे ठरतोय. शक्यतील पुढील म्हणजे 5वा चेंडू फेकण्यासाठी बाबा बाकर हा सज्ज. मोठा फटका निघतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे एका उत्तुंग अशा षटकारासाठी निघतोय. आता मात्र 17 धावांवर या ठिकाणी धावफलक विस्थापित होताना दिसतोय. अवघ्या 33 धावांची गरज येऊन ठेपते. तब्बल 31 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या नियोजनबद्धतेनं गोलंदाजी करत 49 धावांवर रोखलं गोपाळ भटाच्या नेतृत्वाखालील साई स्पोर्ट्स कारोडे क्रिकेट संघाला, त्याच दमानं या ठिकाणी फलंदाजी करताना पाठलाग यशस्वी होताना दिसतोय. परत एकदा डाव्या यष्टीवर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, स्वीपचा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप फाईन लेग क्षेत्रात षटकारासाठी. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा वसूल करतोय तो आक्रमक शैलीचा फलंदाज अबूद. गोलंदाज बाबा बाकर याच्या गोलंदाजीवर या ठिकाणी हल्लाबोल माचवतोय व 50 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 23 अशी दमदार सुरुवात ही पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाची आपण पाहतोय. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक आपण या ठिकाणी अनुभवतोय फलंदाज अबूद याच्या माध्यमातनं. 3ही षटकार जे टोलवले गेले ते 3ही दिशेतनं या ठिकाणी एका कलात्मक फटकेबाजीचं, आक्रमक फटकेबाजीचं दर्जेदार प्रदर्शन घडविताना तब्बल 23 धावा या वसूल केल्या जात आहेत पहिल्या षटकात. गोलंदाजी मार्कमध्ये या ठिकाणी बदल होतोय. ओव्हरसीज खेळाडू या ठिकाणी रजत कुडाळकर याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी मैदानावर रजत कुडाळकर गोलंदाज या ठिकाणी सज्ज व समोर आहे फलंदाज तो छोट्या चणीचा या ठिकाणी सोहेल.
पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा उत्तुंग असा फटका, चेंडूचा प्रवास सरळ डीप लॉंग ऑनच्या दिशेनं होतोय. अबूज याच्या तुलनेत मीही आक्रमक फटक्यात कुठं कमी नाही असं ठामपणे या चौकाराने दर्शवताना दिसतोय तो फलंदाज सोहेल. 4 धावांनी धावफलक वाढतोय, धावफलक स्थिरावला जातोय. तो अर्थातच या ठिकाणी 27 धावांवर. बिनबाद 27 धावा. परत एकदा रजत कुडाळकर सज्ज होतोय. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरचा सुरेखरित्या टोलविला जातोय. तो फाईन लेग क्षेत्रात जवळपास सामना संपविण्याच्या घाईमध्ये या ठिकाणी दोन्ही फलंदाज आपली आक्रमकता स्पष्ट करताना दिसत आहेत. सोहेल व त्याच्या साथीदार या ठिकाणी अबूत हे फलंदाज पूर्णतः या ठिकाणी बोथट ठरविताना दिसत आहेत. तो वसंत चॅलेंजर्स क्रिकेट संघातर्फे साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाचा मारा व 50 धावांचा पाठलाग करताना तब्बल 31 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेख असा टोलवला जातो. तो एक्स्ट्रा कव्हरला प्रतीक गवंडे क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. सिमर्सच्या अलगत क्षेत्ररक्षण होतोय. चेंडूचा प्रवास दुहेरी धावांसाठी 2 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी निघतायत. तर सोहेल याच्या खाती व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 33 धावांवर. स्विच हिटचा फटका टोलवायचा होता, संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक गोपाळ पटा पूर्ण करतोय. एक चेंडू निर्धाव गंटला जातोय. 33 धावा धावफलकावर. अवघ्या 1 षटक व 4 चेंडू यांच्या सांगतेखेरीज पाठलाग होतोय 50 धावांचा. अवघ्या 17 धावांपासून दूर तो वसंत चॅलेंजर्स क्रिकेट संघ. इनसाइड आउट पद्धतीनं या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक मोठा फटका टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास चौकारासाठी झालाय की षटकारासाठी यावर शिक्कामोर्तब होतोय. पंचांचा इशारा चौकाराचा. आणखी 4 महत्वपूर्ण धावा वसंत चॅलेंजर्स मंगेली क्रिकेट संघाच्या खाती जोडल्या जात आहेत व या 4 धावांनी सांघिक 37 असा मोठा धावफलक 50 धावांचा पाठलाग करताना वसंत चॅलेंजर्स मंगेली संघाचा आपण पाहतोय. आता अवघ्या 13 धावांची गरज ही येऊन ठेपते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. या मैदानावर चौकार आणि षटकाराची परिभाषा बोलली जाते ती वसंत चॅलेंजर्स मंगेली क्रिकेट संघाकडनं. आणि या मोठ्या फटक्यांची आतषबाजी 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावांपर्यंत मजल मारू देत आहेत. वसंत चॅलेंजर्स मंगेली क्रिकेट संघाला आता अवघ्या 9 धावांची गरज या उर्वरित तब्बल 4 षटकांमध्ये येऊन ठेपते. सुरुवात अतिशय बरखुबीने केली होती ती अबूतने. 1 चौकार, त्यानंतर सलग 3 षटकार अबुल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि त्यानंतर सोहेलही आक्रमक होताना तब्बल 4 चौकारांची आतषबाजी मैदानावर करतोय. पहिल्या षटकात 23 धावा, त्यानंतरच्या षटकात 18 धावा, 2 षटकांमध्ये 41 धावा. गोलंदाजी मार्कवर बदल गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज निखिल. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू इनसाइड एज लागतोय. चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने सांघिक 42वी धाव ही धावफलकावर झळकली जाते. नाममात्र आता 8 धावांची आवश्यकता विजयासाठी व तब्बल 23 चेंडूंचा अवधी या सामन्यातील शेष. 23 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल सज्ज. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलविला जातोय. पॉइंट सीमरच्या पलीकडे निश्चितपणे चेंडू चौकारासाठी मार्गक्रमण करतोय. 3ऱ्या षटकामध्येच या ठिकाणी विजय पूर्णत्वास येईल अशी चिन्ह दिसत आहेत. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. तब्बल 22 चेंडूंचा खेळ हा बाकी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलविला जातोय. तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकारासाठी आणि या चौकारच्या सहाय्यानं विजयी रथावर आरूढ होतोय तो वसंत चॅलेंजर्स मंगेली क्रिकेट संघ. अवघ्या 3ऱ्या षटकामध्ये 50 धावांचं जे आव्हान होतं ती सलामीची जोडी पूर्ण करताना या ठिकाणी सोहेल 27 धावा व अबूजच्या माध्यमातून निघालेल्या 23 धावा या टोलेजंग फलंदाजीने या ठिकाणी साकारली जाते व एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय. ते गोपाळ भटा याच्या नेतृत्वाखालील साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर सामन्यातील